नमस्कार मित्रांनो, केसांचा प्रवास या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या पाठी तुम्ही हा सगळा समुदाय बघताय, तो आहे मराठा क्रांती मोर्चा। अर्थातच मनोज जरंगे पाटलांनी जो मराठी क्रांतीचा जो आवाज उठवला आणि त्याच अनुषंगाने हे सगळं वातावरण बघतोय। मी आहे नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये। तुम्ही माझ्या सगळ्या चारी बाजूनी बघू शकताय, डावी उजवी सगळीकडे बघू शकताय। हा मराठा जनसमुदाय सगळा एकवटलाय। विषय फक्त एकच आहे, आरक्षण म्हणजे आरक्षण। मित्रांनो, आता थोड्या वेळातच जे मनोज जरंगे यांचं आगमन थेट हायवे आहे, बॉम्बे पुणे हायवे तिथून थेट सानपाडा मार्गे या एपीएमसीमध्ये होणार आहे। या एपीएमसी मार्केटमध्ये पाच ठिकाणी ते थांबणार आहेत आणि तिथे एका ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। तर काय विषय असणार आहे आपण इकडच्या प्रत्येक प्रेक्षकांशी प्रत्येकाशी बोलूया। आणि त्याचबरोबर आरक्षण हा प्रत्येकाला का हवं आहे आणि त्याचबरोबर काय खतखत आहे आरक्षण घेऊन या प्रत्येक मराठा समाजामध्ये, तर आपण प्रत्येकाशी बोलूया आणि त्याच्याशी संवाद साधूया। तर चला जाऊया। मी आता प्रत्येक इकडच्या तरुणांशी बोलणार आहे। मराठा आरक्षणाची गरज काय आहे, मराठा आरक्षण म्हणजे काय, आपण सर्वसामान्य माणसांपासून ते थेट तरुण मुलांना आपण या बाबतीत सगळ्यांना विचारणार आहोत। तर आपल्याबरोबर काही मित्रमंडळ आहेत आपले। मराठा आरक्षण काय बोलतो, मराठा आरक्षण का पाहिजे तुला आणि काय एक्झॅक्ट? मराठा आरक्षण यासाठी हवं आहे की शिक्षणाची अट, शिक्षणामध्ये मराठ्यांच्या मुलांना 192-200 असे पर्सेंटेज मिळून पण त्यांना जास्त फीस भरावे लागतात, त्यांना वेटिंग लिस्टमध्ये राहावं लागतं, परत त्यांना भरतीमध्ये म्हणा, पोलीस भरती, आर्मी भरती याच्यामध्ये एक स्थान भेटत नाही त्यांना चांगले टक्केवारी करून पण। त्यामुळे मराठा समाजाला पुढे आरक्षणाची या बाबतीत गरज भासते। ओके दादा, मराठा आरक्षण म्हणजे तुमच्यासाठी काय? नोकर यायला परभणीवरून आलाय, एवढं समर्थन देत आहे तुम्ही मराठा आरक्षणाला, खूप मनामध्ये ती खतखत आहे आणि जर तुम्ही बोलताय परभणीवरून आलाय, अजून काय विषय काय बोलताय? तुम्ही पण आलाय, तुम्ही कुठून आलाय? परभणीवरून आलाय। आमचे मुलं शिकून जे काही त्याचे काही होत नाही, काय त्याला बेस येत नाही, काय नाही, त्याच्यामुळे पुढे नाही सक्सेस होणार। मुलाचं भविष्य बरोबर, मग आमची मुलं मागं का राहावे, त्याच्यासाठी आम्ही परभणी बरोबर। आम्ही तुम्ही कधीपासून आलाय, म्हणजे परभणीवरून तुम्ही आलाय कधी निघाला? 20 तारखेला निघाला। मित्रांनो, 20 तारखेला निघालेली ही सगळी मंडळी आहे। फक्त एकच विषय आहे, मराठा आरक्षण। या आरक्षण या शब्दामध्ये एवढं काही सामावलं आहे ना, हे भविष्य आहे मित्रांनो। तर आपण आता थेट जाऊया आपण आपल्या त्यांना भेटायला। काय अजून आरक्षणाची व्याख्या आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, ते आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया। चला
प्रवेशद्वार होता तिकडे आता थेट मी माझ्या पाठीमागे मंच आहे, हा जो मंच आहे तिकडे जरांगे पाटलांची सभा होणार आहे थोड्या वेळात. काय नियोजन बघतोय आपण प्रत्येक चौकामध्ये अख्खा मराठा समुदायाचा जो जल्लोष बघतो आपण, एक ती ललकार आहे, एक आवाज आहे, आरक्षण नेमकं काय आहे, कशासाठी होत आहे. प्रत्येक जण आपापल्या घरात शिरोली घेऊन आले, प्रत्येक जण कोण हिंगोलीवरून आले, कोण अहमदनगर, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आले आणि नवी मुंबईमध्ये खास करून या कार्यकर्त्यांनी जे आयोजन केले आपण त्यांची थोडा संवाद साधूया. दादा नमस्कार. काय नियोजन आहे? कारण का अख्खा महाराष्ट्र आज जरांगेची पेटी आहे, मराठा आरक्षणाच्या पाठी आहे, काय एक्झॅक्ट तुमच्यासाठी मराठा आरक्षण काय? महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आज हा मराठा बांधव इथं मुंबईमध्ये आला आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा घेऊन आले, लहान मुलं असतील, महिला असतील, आमचे बांधव असतील, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक मराठा बांधव मुंबईत त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी आलेला आहे. आणि तुम्ही ते बघता आता सध्या APMC मार्केटमध्ये आमचे जे 6 मार्केट आहेत, कांदा बटाटा मार्केट असेल, फ्रूट मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, मसाला मार्केट असेल, दाना बंदर असेल, या सर्व मार्केटमध्ये आम्ही त्यांची सर्व जेवणाची, राहण्याची, आंघोळीची, टॉयलेटची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्या संपूर्ण सकल मराठा समाज नवी मुंबईच्या सर्व बांधवांनी सर्व व्यवस्था केली आहे. कुठल्याही प्रकारची इथे कमतरता येणार नाही आणि आम्ही ठरवलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. सकल मराठा समाजाच्या समाजामध्ये हे सुद्धा आपण आता आपला प्रोग्राम करतो, प्रत्येक घरामध्ये माझी बातमी येते आणि त्याचबरोबर जे कुणबी प्रमाणपत्राचा पण एक उल्लेख हा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात झाला आहे. काय बोलतात त्यामध्ये? कुणबी प्रमाणपत्र शेतकरी म्हणजेच कुणबी आणि मराठा एक महिन्यापासून कुणबीच आहे. तरी सरकार आता वेळगाडूपणा करत आहे, त्यांना सिद्ध करायला लागत आहे की नक्कीच कुणबी आम्हाला देण्याची गरज काय. पहिल्यापासून आपण कुणबीच आहे आणि आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्व लढत आहोत. सकल मराठा समाजाचं जे पहिलं आंदोलन झालं त्याच्यामध्ये सरकारने आश्वासन दिलं 16% आरक्षण होतं. त्यानंतर जरांगे पाटलांना असं काय करावं लागलं की खरं तर आज अक्षरशः महाराष्ट्र या आरक्षणासाठी पेटून उठले? काय झाले, जरांगे पाटलांना मराठी समाजाला सरकारवर या विश्वास नाही आहे. त्यांनी एक उद्या सकाळचे जरांगे पाटलांना सकाळी आरक्षण होणार आहे, आज सकाळी सरकारने जाहीर करून टाकलं पाहिजे की सर्व आरक्षण त्यासाठी त्यांनी ठोस पाऊल उचललं सरकारवर. दादा आज आझाद मैदानावरती परवानगी नाकारण्यात आली. 5,000 कट्टा असणारं आझाद मैदानचं ते ग्राउंड आणि खारघरच्या सेक्टर 29 मध्ये उपोषणाला बसा असं सांगण्यात आलं. काय बोलताय? आता थेट मुंबईकडे चालले जरा. मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईला जर आला तर मोठा उद्रेक होऊ शकतो. म्हणून का होईना सरकारला याची भीती कुठेतरी पाहायला गेली. म्हणून सकल मराठा समाज जर मुंबईला आला तर आपल्या सरकारवर कुठला तरी दबावून सरकार पडू शकतं, अशा पद्धतीची त्यांना भीती त्यांच्यामध्ये झाली. त्यांनी जरी आम्हाला सांगितलं की 5,000 फक्त त्या ग्राउंडची ग्राउंडवरती फक्त 5,000 माणसं बसते, आम्ही ग्राउंडवरती 5,000 माणसं बसूया, बाकी तो जेवढा समाज येईल ना संपूर्ण रस्त्यावरती असेल एवढ्या सरकारला आमची आदेश आहे आमच्या सरकार. मित्रांनो, मी आता त्या मुद्द्याकडे येतो. खरं आरक्षण म्हणजे काय? आज शिक्षणावरती आरक्षण पाहिजे, नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे, पण खऱ्या आरक्षणाची व्याख्या काय आपण ती जरा ऐकून घेऊया. आता खरं आरक्षणाची आज व्याख्या काय आहे? कारण का शिक्षणामध्ये, नोकरी धंद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची आता आरक्षण कुठेतरी पाहिजे असं मराठा समाजाला वाटतं. आता आरक्षणाचा हा मुद्दा बऱ्याच दिवसापासून चालला होता, परंतु सध्याची परिस्थिती बघता जो आमचा सुशिक्षित तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला कुठेतरी खंत वाटते की मी एवढी मेहनत करून सुद्धा मला तेवढे चांगले मार्क म्हणून सुद्धा मला चांगल्या कॉलेज ॲडमिशन भेटत नाही, मला चांगली नोकरी भेटत नाही. कशामुळे भेटत नाही? कारण त्याला माहिती आहे की एवढ्या मेहनत करून सुद्धा मला भेटत नाही. माझ्या पाठीमागून 45 वाला, 55 वाला, 70 वाला खूप पुढे जातो माझ्या का फक्त आरक्षणामुळे. आणि माझा समाज जास्त समाज हा मराठा बांधव समाज सगळ्यात जास्त आहे आणि त्यात सर्वात मोठा सुशिक्षित वर्ग आहे. तर हा तो सुशिक्षित वर्ग बेकार झाला आहे, म्हणजे सुशिक्षित बेकार झाला आहे. आणि इथे कुठेतरी त्याला आता चंचल भाषा राहिली की नाही आम्हाला आता आरक्षण पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे, आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे. दादा तुम्ही काय करता?
किंवा शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी सवलत मिळालीच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे आणि तो मिळाला पाहिजे एवढी आपण मित्रांनो, मी आता तो एक शब्द मी आता एक विषय घेतोय, समान नागरी कायदा. पण त्याचबरोबर जो आता अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मनोज जरांगे यांच्या पाठी, तो म्हणजे मराठा आरक्षणाविषयी संदर्भातला समान नागरी कायदा आणि त्याच्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा आणि त्याचबरोबर मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी केलेलं आंदोलन. काय बोलतो? मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं योग्य आहे. कारण मुलांना 93% पडले तरी 1.5 लाख काही भेटू शकत आणि 1.5 लाख फी भरायला लागते. हे सर्वसामान्यांचं मागणी आहे. 1.5 लाख जर तुम्ही 93% पडतात, 65% वाल्यांना जर आरक्षण भेटते आणि ते क्लोज होतात तिथं, आम्हाला 93% पडले तरी आम्ही काही करू शकत नाही. ह्यात पहिलं आरक्षण भेटलं पाहिजे, तेव्हा आमची पोरं 93% पास होऊन आमची पोरं हुशार आहेत. असं नाही की अडाणी आहेत म्हणून मला आम्हाला पाहिजे, अडाणींना मिळते 93% त्यांना भेटत नाही. ही थांबते मराठी समाजाला, कारण की मला 93% आम्ही माताडी कंपनी आम्ही माताडी केली जाऊ नका, पण आमच्या पोरांना जर शिकून 93% जर पडतात त्यांना काय नाही 1.5 लाख फी भरा, हे करा, त्याचं काय, त्यामुळं आम्हाला आरक्षण मित्रांनो, फक्त एकच विषय होतोय आरक्षण आणि आरक्षण. आरक्षण कशासाठी होत आहे? शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी. आणि हे जे पाऊल मनोज जरांगे उचलतात हे कुठेतरी चांगलंच असेल, हे सगळ्यांच्या हिताचं असेल. तर मित्रांनो, आपण हीच प्रार्थना करूया आणि हे आंदोलन अजून चांगलं किती होईल, चांगल्या पद्धतीने कसं पार पडता येईल आपण बघूया. मित्रांनो, सकल मराठा समाज नवी मुंबई याच्या अंतर्गत हा सगळा तुम्ही जो माहोल बघताय हा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनांमुळे, पण त्याचबरोबर याचं जे सगळं नियोजन केलं या मराठा सकल समाज नवी मुंबई यांच्या प्रत्येका सेवेसाठी. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जी बाहेरून जी मंडळी आली आहेत, तर नंतर सांगली, सोलापूर, अहमदनगर, कराड, उस्मानाबाद, तर आपल्याबरोबर काही मंडळी आहेत. आता कुठून आले? जिल्हा उंचवा बुद्रुक, विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाँड्रीला आमचं गाव आहे. खास करून मला सांगायचं एवढं चिंता वाटते की दादांनी आणि खास करून वाशीकरांनी आमच्यासाठी जे सेवा केली ही आम्हाला सेवा आतापर्यंत कुठंच घडली नाही. माझा बाप एशियन हॉस्पिटल संभाजीनगरला इथं मृत्यू झाला होता, त्यावेळेस मी अंतरवाडी सराटीला सभेला होतो सर. माझे चुलते माझ्या वडिलांची डेड बॉडी घेऊन घरी आले होते. त्यावेळेस मला निरोप भेटला की तुमच्या वडिलांची डेथ झाली. पण मला खरंच आज त्या गोष्टीचा अभिमान वाटते. माझे वडील जरी गेले तरी माझ्या वडिलांसारखा मला म्हणजे एक पाठिंबा देणारे कुठेतरी आपले माणसं आहेत. तसं वाशीकरांनी आमची जशी सेवा केली, आम्ही लोणावळ्यापासून जसे येत गेलो, आम्हाला बेसन, भाकरी, चटणी, लोणचं जे काय भेटलं होतं ते आम्हाला पोट भरून खायला भेटलं. आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला कधी आयुष्यात पाण्याची बॉटल भेटली नाही, पण आम्हाला बिस्लरीचं पाणी पण पियाला भेटलं. आणि जोपर्यंत आम्ही आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई ही सोडणार नाही. सेक्टर 19 या सर्व नागरिकांचे आणि विशेष दादांचे ज्यावेळेस साहेब बोलले होते स्टेजवर, मी एका तासापूर्वी पण इथं होतो. माझ्या गावकरी मंडळीतून माझे 30 मेंबर आलो. आम्ही 3 नंबर गेटला मुक्कामी आहे. आमचे 3 बोलेरो पिकअप आहे. आम्ही मुक्कामी थांबलो आणि मला खरंच दादाचं मला खूप अभिनंदन करायचं आहे. दादा, अक्षरशः लोकांनी म्हणजे शब्द नाही, तुम्ही सगळे बोलून दाखवत आहे. मराठा समाज नवी मुंबईचे छोटेसे सेवन काय बोलतो? संपूर्ण महाराष्ट्रामधून जो माझा समाज मराठा बांधव इथे आलेला आहे, त्या संपूर्ण समाजाचं आम्ही खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. प्रत्येक माझा हा सर्व इथे माताडी बांधव आहे. आणि सगळे 6 मार्केट आहे इथे. भाजी मार्केट असेल, कांदा बटाटा मार्केट असेल, फ्रूट मार्केट असेल, कांदा असेल, मसाला असेल, या सर्व मार्केटमध्ये सर्व माताडी बांधव आहेत. इथे माताडी युनियनचे आमदार शशिकांत शिंदे साहेब, याचं आम्हाला पालिकेने खूप चांगलं सहकार्य केलं. सिडकोने पण केलं. त्यानंतर एपीएमसी मार्केटने पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे
सहकार्य करून संपूर्ण या सकल मराठा समाज नवी मुंबईला आणि या माझ्या सर्व मराठा बांधवांना इथे कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये याची पूर्णतः आम्ही दक्षता घेतली आहे. इथे संपूर्ण भाकरी खरडा असेल, वेगवेगळ्या भाज्या असतील, चपात्या असतील, ज्यांना ज्यांना शक्य होईल प्रत्येक घरोघरी प्रत्येकाने आम्हाला इथे त्या भाकरी आणि सर्व जेवण इथे प्रत्येकाला आम्ही आईला आणून दिलेलं आहे. आणि मला अशी म्हणजे मी सांगतो की माझ्या कुठल्याही मराठा बांधवाला इथे कुठल्याही गोष्टी कमी पडणार नाही याची 100% आम्ही सकल मराठा समाज नवी मुंबई या तुम्हाला देतो. आणि तिथून एक आपल्याला स्टॉल दिसतोय. त्या स्टॉलच्या इथे आपण बघतोय एक शिदोरी आरक्षणासाठी त्या संदर्भामध्ये आपण एक स्टॉल बघतोय. त्या ठिकाणी भाकरी आहे पाण्याच्या बॉटलमध्ये आणि इथे येणारी ज्या मंडळी आहेत तर त्या इकडे येऊन जेवणाचा आस्वाद घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मंडळी आली आहेत आणि आपण बघतोय प्रत्येकजण येऊन ते जेवणाचा आस्वाद घेतात आहे. आपण जरा थोडं इकडच्या मंडळींशी बोलूया. दादा, तो स्टॉल लावला आहे एक शिदोरी आरक्षणासाठी, कसा प्रतिसाद आहे आणि का आता बरेच जणांनी साहेब येतात आहे, वाट बघतायच काय आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय? आरक्षण हे भेटलंच पाहिजे, कारण आजकाल म्हणजे आज काळाची गरज आहे आरक्षणाची. आरक्षण हे आम्हाला भेटलंच पाहिजे, त्यासाठी हा लढा आहे आणि तो पूर्ण होणार. आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही तर माघार घेणार नाही आणि सरकारलाही आरक्षण हे शिक्षणासाठी हवं आहे, शैक्षणिक गोष्टीसाठी तर हवं आहे, पण त्याचबरोबर शासकीय सेवेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तुमच्यासाठी आरक्षणाची व्याख्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये काय? शिक्षण हेच ना, आता आमची मुलं जर शिकली, चांगले त्यांना मार्क जर पडले तरी आमची मुलं पुढे जात नाही आहेत. आणि ज्यांचं समजा ज्यांना आरक्षण आहे त्यांची कमी टक्केवारी पण मुलं जाता येते. हेच आहे ना, त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, काळाची गरज आहे. बरोबर. सध्याचं वातावरण बघता आरक्षणाचं काय बोलू शकता या परिस्थितीत बघा ना, पूर्ण महाराष्ट्रातून असा प्रतिसाद म्हणजे कधी कुठं कोणी पाहिलाच नसेल असा विषय आहे. असं आता आपल्या बेंगळूरमध्ये जरांगे पाटील येतात, असं भरपूर मॉब इथं येतं. जरांगे पाटीलचं म्हणतात आणपर्यंत तरी पण हे 500 मार्केट जे आहे ते आत्ताच फुल येतं. बघता तर जेवणात सगळ्यांनी स्वयंभक्तीने आपल्या कोणी भाकरी कोणी काय काय आणून दिलेले तेच भरपूर आहे. जेवण पाण्याच्या बदल्यात तुम्ही जेवण केलेली आहे. धन्यवाद. आपण त्याचा जे जरांगे साहेब आहेत तिथे पण आपण जाऊन आलो, तिथे पण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आपण आता एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वाराची इथे आणि माझ्याबरोबर आहेत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूया. मराठा आरक्षण जसं स्त्रियांना पण विशेष आरक्षण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, तसं घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात स्त्रियांना मराठा आरक्षण एक स्त्री म्हणून काय म्हणू शकता? राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ छत्रपती शिवराय यांना सर्वप्रथम वंदन करते. आज मी एक स्त्री आहे, त्यामुळे आज आमचा हा योद्धा म्हणून जरांगे पाटील हा संघर्ष योद्धा काही तर करत आहे, त्याच्याबरोबर पूर्ण आमचा मराठा समाज तर आहेतच. परंतु आता तुम्ही प्रश्न विचारला की आमच्या मराठी भगिनींना का आरक्षणाची गरज आहे, कारण आम्ही पाहतो आमच्या महिला भगिनी अजूनही काही अशा रूढी परंपरा आहे, अजूनही त्यांना सर्व ठिकाणी स्थान दिलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला जर आरक्षण भेटलं तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज आमची महिला
ही भगिनी लढू शकते, आपलं काम स्ट्रॉंगपणे करू शकते. त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहेच. परंतु आपण आता पाहतो की आमच्या महिला भगिनी आताही या क्षणी खूप क्षेत्रामध्ये काम करत आहेत. परंतु अजून जर आरक्षण भेटलं तर त्यांना जे स्थान आहे ते एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण होईल असं मला तरी वाटतं. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. मुलांच्या भविष्यासाठी आम्ही आत्तापर्यंत खूप लढा केलेला आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आता मराठा पेटून उठलेला आहे. सरकारला घाम फोडणार म्हणजे फोडणार. आणि मुलांच्या आज आम्ही हा लढा देतो आहोत मुलांच्या भवितव्यासाठी. आज आपण पाहतो या लढ्यामध्ये आमच्या कित्येक बांधवांनी आत्महत्या केली, प्राणाची बलिदान दिलं. म्हणजे 83 योनीनंतर 84 योनीमध्ये हा नरदेव जर प्राप्त झालाय आणि अशामध्ये जर आमच्या भावांनी हे जर अशा बलिदान दिलं तर आम्हाला हे आरक्षण घेऊनही समाधान आहे. आणि त्यांच्या आईवडिलांना किती मरण यातना भोगावं लागतील. त्यामुळे हा लढा आहे ना त्याच्यामध्ये भरपूर जणांनी आहुती दिलेली. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय आता नाही तर कधीच नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. विजय आमचा आहे, कारण हा आमचा अधिकार आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे. कारण आम्ही पाहतो आमच्या मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही ठिकाणी प्राधान्य खूप कमी आहे. चांगले मार्क्स पडतात, चांगले टक्केवारी पडतात, तरी मुलं नैराश्याच्या गर्तेत जातात आणि नको ते व्यसनाधीन होतात. याला दोष कोणाचा? का आमच्या मराठी मुलांना अन्याय होतो? का आम्हाला अधिकार मिळत नाही? भारतासारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली त्यावेळेस. त्यामुळे जर आम्हाला अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, तो आम्ही मिळवणार. आता ठरवलं तर हा लढा आम्ही लढणार. तुम्ही काय बोलता? आज जर मी पण शिकल्यास मलाही खूप मार्क्स होते, तर मला जागा नाही मिळाली कॉलेजमध्ये मला किंवा कुठल्याही कामाच्या ठिकाणी. पण आता माझ्या मुलांसाठी नाही, मुलांचं झालं शिक्षण कसं तरी, पण आता नातवंडांसाठी तरी मला आरक्षण हवं आहे. मला पुढच्या पिढीसाठी मला आरक्षण हवं आहे आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आम्ही शांत बसणार नाही. मराठा बांधव आता पूर्ण पेटलेला आहे. आता शांत बसू शकत नाही. आता थोड्या वेळात जरांगे पाटलांचं आगमन होणार आहे, काय असणार आहे? महिला भगिनी आता वाजले किती घड्याळामध्ये? तर आमच्या योद्ध्याचं आमचं दैवत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमचे अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवराय त्यांना आम्ही कसं हृदयात ठेवलंय तसं मनोत्तरांना आम्ही हृदयात ठेवलं आणि त्यांची एक आतुरतेने आम्ही महिला भगिनी वाट पाहतो. आम्ही रात्रपाळी करणार आहोत. जादा येईपर्यंत आम्ही झोपणार नाही ना काय, कारण हा लढा आहे आम्हाला जागा राहूनच करायचा आहे असं या पद्धतीने मला तरी वाटतं. कारण आम्ही या ठिकाणी एक वॉर रूम पण बनवलेला आहे. महिलांसाठी आम्ही धडपड केलेली सर्व नियोजन FMC मार्केटमध्ये खाण्याची, पिण्याची, राहण्याची, वॉशरूमची सर्व व्यवस्था केलेली आहे. परंतु आम्हाला जवळजवळ बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की नगरपालिका असू द्या, प्रशासन असू द्या, सिडको असू द्या, कोणत्याही पद्धतीने आम्हाला मदत मिळत नव्हती. म्हणजे कुठेही सरकार काहीतरी दडपशाही करते असं मला तरी वाटतंय. कारण जर नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये मराठा बांधव त्यांनाच का नाकारलं जातं? का मुंबईकरांच्या बापाची या असं का आम्हाला अधिकार भेटत नाही? त्यामुळे संतप्त माझ्या महिला भगिनी निश्चितच याचा आपल्या तीव्र निषेध व्यक्त करतात. लातूरून आलो. किती जण आले साधारणतः? आम्ही ते 10-12 जण आलो. 12 जण आलो. पोस्टगाव रेणापूर तालुक्यातून आम्ही आलेले आहोत. कसा प्रवास झाला? प्रवास चांगला झाला आमचा. पाटील साहेबांना भेटलात का? पाटील साहेबांसकटच आम्ही 20 तारखेपासून आम्ही सोबत आहोत. हा, काय विषय तुमच्यासाठी आरक्षणच म्हणजे काय विषय तुमच्यासाठी? आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणतं आमच्या मुलाबाळाला नाताला नाही. आता माझी मुलं तर झाली आहेच बरं, नातासाठी मी आलेला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मार्ग नाही. हा, गावाला शेत जमीन पण असली तरी पण गेले काही नाही, बेकार मुलं बेकार झाली माझी. हा, काय करू, आरक्षण नाही. माझ्या मुलाला 98% मार्क पडून लागला नाही. माझा मुलगा पोलीस भरतीमध्ये 98% पडून सजा लागला नाही आणि 40% वाला गेला. केवळ आरक्षण नाही म्हणून माझा मुलगा घरी राहिला. त्याच्यामुळे आम्ही लागोपाठ आम्ही चलत आलेलो आहोत इथवर. तुम्हाला विश्वास आहे की आपला नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. महिना लागू, 2 महिने लागू, 6 महिने लागू, आम्ही इथून हलणार नाही आता. हा, धन्यवाद. मित्रांनो, माझ्या बरोबर आहे एक व्यक्ती 180 किलोमीटरहून जास्त म्हणजे संगमनेरवरून ती व्यक्ती आली आहे. गोकुळ भीमराज वेताळ.
अच्छा ओके. तर मनोज जरांगे साहेब त्यांच्या आदेशामुळे त्यांनी सांगितलं कारण की तुम्ही जरा पुढे जावा कारण का घाट रस्ता आहे त्यामुळे आपल्या माणसांनी पुढे जावा अर्ध्यांनी आणि त्याच्यात मधले ते व्यक्ती आणि निकटवर्ती आहे जरांगे साहेबांच्या. दादा नमस्कार. काय विषय आहे एक्झॅक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं संगमनेरहून तुम्ही बाईकवरून आलायत अक्षरशः पूर्ण तुमचा लवाजमा घेऊन सगळं घेऊन आलायत. काय विषय आणि काय मराठा आरक्षण एक्झॅक्ट काय? हे मराठा समाजाचं दुःख घेऊन आलो जे सरकारपुढे आपण मांडलंय पण त्याचं त्यांनी काही निराकरण केलं नाही आणि सरकार झोपलेलं आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी सगळं वादळ घेऊन आम्हाला यावं लागलं. 7 महिने देऊन सुद्धा सरकारने याच्यावरती काही घेतलं नाही, निर्णय घेतला नाही. वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये असा काय परिणाम झाला की अक्षरशः मराठा क्रांतीमध्ये या मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागलं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फार मुंबई गाठावी लागते? माझं स्वतःचं उदाहरण जर म्हटलं तर मी आज जॉब करून म्हणजे जॉबला लागू नाही शकलो कारण का ज्यावेळेस माझं शिक्षण चालू होतं कॉलेज घरी पैसे नसायचे आणि डोनेशन फी भरपूर लागायची कारण का मराठी होतो. हेच जर आम्हाला त्यावेळेस जर कुणबी सर्टिफिकेट असतं तर एवढं पैसा लागला नसतं, माझं शिक्षण झालं असतं आणि आज मी कुठेतरी चांगल्या जॉबला असतो. म्हणजे जी माझी शिकण्याची इच्छा होती ती तर राहूनच गेली आणि आज शेती करतो. पुढचा विषय काय? आता जायचंच नाही घरी. आता दादांसोबत तर आम्ही आता तिथून निघलोच आहे म्हणजे अंतरवालीपासून सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्यासोबत आहे, त्यांना पाठिंबा पण आहेत आणि आता जोपर्यंत याचं काही निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही. आता आझाद मैदानला जायचं आहे काय म्हणताय? उद्या सकाळी इथून निघणार ना. उद्या सकाळी. आता शेवटचं तुमचं दादांशी बोलणं कधी झालं? आज दुपारीच दादांचा निर्णय झाला की मुंबईकडे आपल्याला कूच करायचं दुपारी 3 वाजता. इकडचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? प्रतिसाद भरपूर प्रतिसाद. लोकांचं प्रेम कसं आहे इकडच्या सकल मराठा समाज नवी मुंबईची एवढे म्हणजे सेवक काम अपेक्षाही पण जास्त म्हणजे भेटले. धन्यवाद. दादा कुठून आला तुम्ही? परभणी जिल्हा सेलू तालुका. काय विषय आहे तुमचा? विषय आरक्षणासाठी की शिंदे साहेब म्हणले होते की शपथ घेऊन शिवाजी महाराज आरक्षण देऊ तर त्याच्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं. आरक्षण तर नाहीत नाही पण सगळ्या समाजाची दिशाभूल केली त्याने. काय म्हणजे आरक्षण आता ते म्हणतात की आश्वासन दिलंय पण एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून काय मनात ती खंत आहे तुमच्या? खरं आता इथून मला जायचंच नाही जोपर्यंत मी आरक्षण घेत नाही. शिवाय नाही आरक्षण देत नाही तोपर्यंत जाणार नाहीत आम्ही इथे थांबणार आहे. आझाद मैदानावर थांबणार आहे. दादा तुम्ही काय म्हणताय? आरक्षण दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही कारण आम्ही खूप हालापेष्टा सहन केलेले. आमची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट असल्यासारखी. 2 एकर शेती आहे घरी. 2 एकर शेतीमध्ये नाही होऊ शकत, भागू शकत नाही आणि आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक मागासलेपणा नाही म्हणतात ते सिद्ध होत नाही. पण खरंच आमच्या इकडे ना ज्यांच्याकडे शेती नाही आहे किंवा अल्पभूधारक आहे त्यांना ना समाजात असं व्यवस्थित स्थान नसतं. म्हणजे जसं उच्चवर्गीयांना स्थान असतं का तसं एवढं स्थान नसतं समाजात. त्यांना एकदम निकृष्ट दर्जाचं समजलं जातं. त्यामुळे आम्हाला पण आरक्षणाची गरज आहे आणि ते भेटायलाच पाहिजे. तुझ्या बाबतीत आमच्या शेतीमालाला बी भाव नाही सरकारचा. आरक्षण आम्हाला लागतेच म्हणजे एक तर शेतीमालाला भाव नाही त्याच्यामुळं पैशाची कमतरता त्याच्यामुळं आरक्षण पाहिजेच आम्हाला. तुझं शिक्षण एक्झॅक्ट किती आहे आणि तुला काय प्रॉब्लेम होत होता जेव्हा शिक्षण घेताना या गोष्टीसाठी? माझं शिक्षण लय झालं नाही. मी 12वी शिकलो कारण घरची परिस्थिती नव्हती शिकायजोगी. तेव्हाच काहीच नाही. दादा मला एक सांगा आता फक्त आरक्षणाचा एकच जोर आहे की पुढच्या येणाऱ्या भवितव्याचं शिक्षणासाठी असणारं जे आरक्षण असतं त्याच्या संदर्भात काय बोलत आहे? हो नक्कीच शिक्षणात त्यात भरपूर फायदा होणार कारण जे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फीस भरावी लागते ना त्यात भरपूर सवलत भेटेल आणि ती सवलत कशामुळे पाहिजे माहिती आहे का? जे आर्थिक परिस्थिती असते ज्यांची बिकट ते असे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांना वंचित न राहू त्यासाठी ते आम्हाला आरक्षण पाहिजे. आताच्या घडीला म्हणजे आपण बघतोय एक आरक्षण झाला आणि दुसरा आहे सवलती. ज्या सवलती विशेष वर्गाला भेटतात परंतु त्या सवलती आरक्षण नसल्यामुळे भेटत नाही. कोणत्या विशेष वर्गाला? विशेष म्हणजे जो बाकीचा जो विशेष वर्ग आहे मागासवर्ग यस त्यांना भेटतात. मग आम्हालाही त्या सवलती पाहिजेत त्यासाठीच आम्ही 8 तास करतोच ना. बरोबर. कारण आम्ही त्या परिस्थिती भोगलेल्या आहेत.
त्यास आम्ही ज्यांच्यासोबत राहतो, जे आमचे OBC बांधव आहेत त्यांच्यासोबत, ते आम्ही एका ताटात खातो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ती तशीच आहे जशी आमची आहे. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीनुसारच आम्हाला पण आरक्षण हवं आहे असं आमची इच्छा आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहेत आणि ते घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार. हो, धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू.